महाबळेश्वरमध्ये साईटसीइंग करायला आलो, पण निसर्गाने आम्हाला फक्त धुकं आणि पाऊसच दाखवला. आजच्या दिवसाची सुरुवात जरा लवकरच झाली. ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो महाबळेश्वर एक्सप्लोर करायला. सगळ्यात आधी आम्ही गेलो इको पॉइंटला, त्यानंतर केट्स पॉइंट आणि एलिफंट्स हेड पॉइंटला गेलो. खरं तर हे सगळे पॉइंट एकमेकांच्या जवळपासच आहे, त्यामुळे एका मागोमाग एक सहज एक्सप्लोर करता येतात. पाऊस खूपच पडत होता आणि सगळीकडे इतकं धुकं होतं की व्ह्यू पॉइंटवरून दूरवर काहीच दिसत नव्हतं. जिथे सुंदर व्हॅली आणि डोंगर, निसर्गाचे मोठे मोठे व्ह्यू दिसायला हवे होते, तिथे फक्त ढग, धुकं आणि पावसाचे थेंब दिसत होते. खरं सांगायचं तर महाबळेश्वरला येऊन हे पॉइंट्स आम्ही आधीही खूप वेळा पाहिलेत. तरीसुद्धा प्रत्येक वेळी पुन्हा इथे यावंसं वाटतं. पावसात भिजलेले डोंगर, आजूबाजूची हिरवळ, धुक्यात हरवलेले रस्ते आणि थंडगार हवा, सगळं काही इतकं सुंदर वाटत होतं की साईट सीइंग थोडं इन्कम्प्लीट असलं तरी मूड मात्र एकदम परफेक्ट होता. पाऊस खूपच पडत होता, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि म्हणून आम्ही इवूला थोडा वेळ खाली सोडलं. मग काय, पावसात मस्त फिरायला सुरुवात. खरं सांगायचं तर पाऊस कितीही असो, इवूचा तो आनंद बघून त्या मोमेंटची मजा वेगळीच होती. यानंतर आम्ही गेलो होतो एका थीम पार्कमधले. इथले सेटअप खरंच खूप सुंदर बनवले होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कलरफुल डेकोरेशन, क्रिएटिव्ह थीम आणि फोटो काढण्यासाठी छान छान स्पॉट होते. इवूला तर हे सगळं खूप आवडलं. त्याला अजून फारसं काही समजत नाही, पण नवीन जागा, एवढे सगळे कलरफुल सेटअप आणि आजूबाजूला फिरायला मिळत असल्यामुळे तो खूप खुश होता. तो नुसता इकडून-तिकडून फिरत होता, प्रत्येक गोष्ट नीट बघत होता आणि आम्ही त्याच्यामागे फिरत होतो. त्याला एवढं एन्जॉय करताना बघून आम्हालाही खूप मजा येत होती. कधी-कधी मुलांना एक्सपेन्सिव्ह किंवा खूप मोठं काही नको असतं. त्यांना फक्त नवीन जागा एक्सप्लोर करायला आणि मोकळेपणाने फिरायला मिळालं तरी खुश होतात. हॉटेलकडे परत येताना आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये थांबलो. यावेळी मात्र आम्ही आधीच ठरवलं होतं की उगाच फार काही शॉपिंग करायची नाही. म्हणून मॅप्रोमध्ये गेलो तर खरं, पण शॉपिंग अगदी लिमिटेड ठेवली. तिकडे गेल्यावर आम्ही 2 गेम्स खेळलो आणि इवूची तर वेगळीच मजा चालू होती. तो नुसता इकडे-तिकडे फिरत होता, सगळं नवीन-नवीन एक्सप्लोर करत होता. तो त्याच्या वर्ल्डमध्ये बिझी होता आणि आम्ही आमच्या पद्धतीने थोडी मस्ती केली. हॉटेलमध्ये आल्यावर सर्वात पहिलं इवूला पोटभर जेवण भरवलं. खरं सांगायचं तर या ट्रिपमध्ये मला त्याच्या जेवणाचं खूप टेन्शन आलं होतं, पण त्याने मला फारसा काही त्रास दिला नाही. रात्री इवू आणि अजिंक्य दोघेही त्यांच्या विश्वात मस्त खेळत होते आणि मी मात्र बाजूला शांतपणे बसून त्यांच्याकडे बघत होते. काही मोमेंट्स असे असतात ना, ज्यात काही स्पेशल करण्याची गरज नसते. फक्त त्या क्षणात राहून आपल्या माणसांना एन्जॉय करताना पाहणं हे सुद्धा खूप सुंदर आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.